हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर मी काही व्हिडिओ वगैरे सोडलेच नाही, कारण तुम्हाला माहितीच असेल मी मागाचा व्हिडिओ टाकला होता. तर दादूचं ऑपरेशन झाले. दादूनं अचानक पोट दुखायला सुरुवात केलं होतं आणि दवाखान्यात जाऊनसुद्धा त्याला काही फरक पडलाच नाही. तर डॉक्टरने सांगितलं होतं की सोनोग्राफी करून घ्या आणि मग सोनोग्राफी केली आहे मी. तर सोनोग्राफी मध्ये त्याला सांगितलं त्याला अपेंडिक्स आहे आणि असं म्हणतात की ते असल्याच्यानंतर लवकरात लवकर ऑपरेशन केलेलं चांगलं असतं. तर मग त्यासाठी आम्ही औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला गेले होते. मी तिथंच त्याचं ऑपरेशन वगैरे झालं. आता ऑपरेशन होऊन 8-12 दिवस झाले तर आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर मला जेव्हा सुट्टी झाली तेव्हा मी माझ्या सासरी गेले होते, म्हणजे जालन्यामध्ये. तिथे मला 5 दिवस राहायचं होतं, कारण 5 दिवसानंतर मला रिटर्न त्यांनी त्याला चेकिंगसाठी बोलवलं होतं. तर मग 5 दिवसानंतर परत मी तिथे गेले, चेकिंग वगैरे केलं, टाके वगैरे सगळे कोरडे निघले होते आणि मग नंतर काही प्रॉब्लेम झाला नाही. म्हटले आता काही हरकत नाही, नाही आलं तरी चालतं, तुम्ही म्हणजे यायची गरज नाही आहे. तर आता मी त्याला घेऊन आलेले घरी आणि बऱ्यापैकी तो आता बरा झाला आहे, म्हणजे थोडंसं उठतोय फिरतोय. पण झालं असं की जेव्हा घरी आल्याच्या नंतर नाही का त्यानं मला एवढा त्रास दिला की त्रास असा दिला की अजिबात माझं तो कुठली गोष्ट ऐकत नव्हता. डायरेक्ट खेळायला लागला होता. म्हणजे त्याला थोडंसं हलकं वाटत होतं, म्हणजे टाक्यांना त्याला त्रास होऊन थोडंसं कमी झालं. तिथे माझ्या सासरी गेले, तिथे माझ्या नंदाच्या 2 मुली आहेत, त्यांच्यासोबत एवढं खेळला तर विचारूच नका. आणि म्हणजे तो विसरूनच गेला होता की माझं ऑपरेशन झालं आहे का काय म्हणून. तर परत आम्ही टाके काढायला गेलो तर 1-2 टाके ओलसर निघले. तर त्याच्यानंतर त्याला डॉक्टरने सांगितलं की एवढी त्याला आत्ताच हालचाल करून देऊ नका, कारण आत्ताच ऑपरेशन झालेलं आहे. आणि तो काय ऐकतच नाही आहे, म्हणजे खेळायला सुरुवात केली, परत बेडवर वेंगतोय, म्हणजे जसं पहिली त्याची रुटीन होती तशीच त्याने स्टार्ट केली आहे. त्याच्याकडे खूप लक्ष देऊनसुद्धा मला डायरेक्ट बोलते, मी का झोपून राहू का, मला बाहेर घेऊन जात नाहीस तू, मी काय करू दिवसभर, म्हणजे असं मला ते बोलायला लागतो. पण तरीसुद्धा सगळं काय त्याच्याकडे मी लक्ष देते. आणि आज सकाळी नाही का एक पट्टी लावलेली होती, तर डॉक्टरने सांगितलं होतं मला की ती पट्टी तुम्ही काढून घ्या. तर ती पट्टी मी काढली त्याची. काहीच नाही होत. अरे लगेच नाही की तू इकडे येतोय, मला बघू दे पहिलं बोललंय का कसं. बरं तुझ्या हातात काढ इकडे, मला बघू दे कुठची चिटकली. चिटकले नाही, मी नाही काढत. अरे वो क्या है, बीवी घर पे नहीं, एडजस्ट नहीं करता इसलिए छोड़ के चली गई है. चलता आइए आइए सर, फॉरेस्ट डिपार्टमेंट की बाउंड्री याद रखा दी. इन दोनों जगहों पर एनक्रोचमेंट है. ये देवेंद्र सुतन का है और बाकी सब गाँव वालों का है. हमने संबंधित लोगों को नोटिस भेज दिया. गाँव वालों को सिर्फ नोटिस देने से कुछ नहीं होगा, बात करके किसी का भी दिमाग ठिकाने पर नहीं. बात करो तो अटैक करते हैं. सारे गवर्नमेंट ऑफिसर यही कहानी बताते हैं. ये हमारी नाकामी की वजह नहीं होनी चाहिए. हालचाल कमी करा, आल्यापासून हालचाल ब्लडिंग आली नाही, पण अशी हालचाल केल्यावर येऊ बोलले ते तुला त्रास होत नाही ना? त्रास होते का? तेल लावायचं मग तुला. सकाळी उठल्याच्या नंतर नाश्ता करायचा आणि मग बेडवर बसायचं, असं आरामशीर बसायचं आणि पाय लांब करायचे, असे अशा आकडून घेऊन नाही बसायचं. आणि घरात जर धिंगा मस्ती कधी इकडे तिकडे पळालं ना तर परत हॉस्पिटलमध्ये नेऊन द्यावी 8 दिवस. कळलं? काय आणि ते झाडू पिढा असं काय हातात घेऊन त्याची पट्टी काढून घेतली. आणि डॉक्टरांनी त्याला खायला पिलं तर वेगळं काही सांगितलं नाही, म्हणजे असं स्पेशल जसं डेली खातोय तसंच. पण कसं चपाती वगैरे द्यायचं म्हटलं एकदम नरम तुपातली बिपातली, प्लस पातळ चुरून वगैरे असं खायला सांगितले त्याला. सकाळी रवा वगैरे, पण रव्याचं झालं असं की तो अजिबात खातच नाही. त्याला रवा म्हणजे गोड पदार्थ त्याला जास्त काही आवडत नाहीत. पण सकाळी असं वाटतं की थोडंसं दिलं ना तर बरं पडतं.
खायला वगैरे खूप कंटाळा म्हणजे खूपच करते. आता डॉक्टरांनी सांगितले त्याची तब्येत पण पहिली व्यवस्थित नव्हती, म्हणजे किरकोळ होती आणि कदाचित हे त्याला असा आजार झाला होता किंवा अपेंडिक्स झाला होता म्हणून तो काही व्यवस्थित जेवत नसेल असं पण डॉक्टर सांगत होते. पण आता बोलले होते की त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या जेणेकरून त्याला म्हणजे तब्येत वगैरे होईल त्याची. तर पुरेपूर त्याची काळजी घेते मी, त्याची तब्येत बनली पाहिजे याची सगळी काही. पण झाले असे की तो कुठल्याच गोष्टी खात नाही आहे, त्याला काय देऊ आणि काय नाही हेच कळत नाही आहे. कुठल्या पण गोष्टीला नको नको मम्मा मला नाही आवडत, नको मला असंच करत राहतो सारखं. काय करावं आणि ते कळतच नाही आहे मला त्याचं. तो म्हणेल त्याला मी सारखं विचारते, बाळा तुला काय खावं वाटते, तुला जे खावं वाटते ना ते मला सांग. पण मला एकच म्हणतोय की मम्मा मला काहीच खावं वाटत नाही, मला काहीच खायचं नाही आहे. आणि हॉस्पिटलमध्ये त्याचं मला एवढं परेशान केलं होतं, खात पण नव्हता आणि थोडंसंसुद्धा उठून वगैरे चालत नव्हतं. डॉक्टर सांगायचे की त्याला थोडंसं उठवून चालत जा, कारण ऑपरेशन झाल्याच्यानंतर त्यानं नाही का 2 दिवस लघवी केली नाही, त्याच्यामुळे त्याचं पोट ना एकदम जाम फुगलं होतं. पण कशी त्याला सूज झाली त्याच्यानंतर, मग एकदा सूज झाल्याच्यानंतर ना त्याला बार सूज होऊ लागली. मग त्याचं पोट वगैरे व्यवस्थित साफ वगैरे होऊ लागलं होतं. मग त्याच्यानंतरच मग आम्हाला सुट्टी झाली. तसं तर आम्हाला 3 दिवसामध्ये सुट्टी होणार होती, पण झालं असं की त्याचं पोट वगैरे फुगलं होतं, पोट वगैरे साफ होत नव्हतं, म्हणून आम्हाला अजून 1-2 दिवस तिथं राहावं लागलं. पण नंतर काही प्रॉब्लेम झाला नाही, सगळं काही व्यवस्थित झालं आणि आता फायनली मी त्याला घरी घेऊन आले. पण त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पहिली त्याची तब्येत नाही आहे आणि त्याच्यासुद्धा एवढं मोठं ऑपरेशन झालं आहे, म्हणजे ते एवढं लहान आहे ना, त्याच्या जीवाप्रमाणे हे खूप झाले असं मला वाटते. तर पुरेपूर मी त्याची काळजी घेते, पण जेवढी मी त्याची काळजी घेते ना तेवढी माझ्यासाठी कमीच आहे, कारण ते कुठल्याही गोष्टीला खाण्यापिण्याला तर नाहीच बोलतोय. आता तुम्हीच इथून पुढे पाहू शकता. नारळ पाणी ते ग बाई, काटे नाही मी ह्याच्यातून काढली. पिऊन घे पूर्ण, तू नारळ पाणी कधीच पेत नाही. हा थोडं नाही, पूर्ण पाणी प्यायचं. नारळाचं ते पिऊन घे पटकन. हा नको, नारळ नको. अरे नारळामधले ते काही प्रॉब्लेम नाही, त्याला पे लवकर. जास्त कुठे ते 4 दिले, 4 बदाम, 4 काजू आणि 4 दाखव. अरे 4 दिले बाळा, सगळं खाऊन घे तेवढं. तू खाणार नाही तर बरा कसा होणार पिल्लू? का आणि जास्त खाल्लंस तर काय होणार आहे? उठून खा, सगळं सांडून चाललंय बघ. तेवढं खाऊन घ्या आता पूर्ण. काय